कदाचित सूर्यावर डाग असेल, चंद्रावर डाग असेल, पण आमचे जिल्हा परिषद उमेदवार रामाप्पा चिवडशेट्टी साहेब आणि पंचायत समितीचे उमेदवार बलवान गोसिर यांच्यावर तुम्हाला एकही डाग दिसणार नाही अशा स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आम्ही भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे। आणि रामाप्पा सावकार असे आहेत ते अजिबात बोलत नाहीत। काम तर 24 तास चालू, कसलं बी काम न्या ते करतात। त्यासाठी आम्ही सगळ्यांनी विचार करून या दोघांना उमेदवारी भारतीय जनता मध्ये प्रचारासाठी फिरलो। भारतीय जनता पार्टीने असले उमेदवार दिलेत की कदाचित सूर्यावर डाग असेल, चंद्रावर डाग असेल, पण आमचे जिल्हा परिषद उमेदवार रामाप्पा चिवडशेट्टी साहेब आणि पंचायत समितीचे उमेदवार बलवान गोसिर यांच्यावर तुम्हाला एकही डाग दिसणार नाही अशा स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आम्ही भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे। आणि रामाप्पा सावकार असे आहेत ते अजिबात बोलत नाहीत। काम तर 24 तास चालू, कसलं बी काम न्या ते करतात। त्यासाठी आम्ही सगळ्यांनी विचार करून या दोघांना उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून दिलेली आहे। आपल्या गावातील आता नटराज नरोळे, सिरसल माळी आणि चिवडशेट्टी साहेब आणि आम्ही आणि मुस्लिम समाजचे सगळे पाटील कंपनी सगळे एक झालेलो आहोत। त्यामुळे आमच्या गावामध्ये जेवढं मतदान होईल त्याच्यातलं कमीत कमी 90% मतदान आम्ही भारतीय जनता पार्टीला करून देणार आहोत। याबद्दल आपण उमेदवारांनी कुठली शंका बाळगू नये। येत्या 7 तारखेला मतदान आहे, सकाळी 7:30 ते 5:30 त्या वेळामध्ये आपल्या गावातील सर्व बंधू भगिनींनी मतदान केंद्रावर जायचं, मतदान करायचं आहे। आणि एवढं काम आमच्या भारतीय जनता पार्टीने की आमच्या गावाला माझ्या अंदाजे 1.5 कोटी रुपये निधी आलाय। हे सगळं रोड दादाच्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे आणि पुढील राहिलेले काम सुद्धा आमचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि सचिन दादा कल्याण शेट्टी, रामाप्पा सावकार चिवडशेट्टी आणि गोचुरे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या गावातील एकूण एकही काम शिल्लक ठेवणार नाही। एवढं काम आमच्या गावामध्ये आम्ही करणार आहोत आणि त्यांच्याकडनं करून घेणार आहोत अशी आपल्याला मी ग्वाही देतो। आणि पुढील काळामध्ये आपल्या गावातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहील, खंबीरपणे पाठीशी राहील, त्याबद्दल मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उमेदवार रामाप्पा चिवडशेट्टी सावकार, पंचायत समितीचे उमेदवार बलवान गोत्सुर्वे, युवकाचे हृदय सम्राट महेशदादा बिराजदार, आमच्या गावचे माजी सरपंच नटराज नरोळे, विद्यमान सरपंच सिरसल माळी, पंडित कोरे, आजच्या गावचे माझे मित्र रमेश क्षीरसागर पहलवान आणि सगळे जमलेले सर्व सन्मानी व्यासपीठ आणि सर्व ग्रामस्थ, सर्वांना माहीत आहे भाजप सत्ता भरणं खाली धरून जिल्हा परिषद धरून वरपर्यंत भाजपची सत्ता आहे। कुठलंही काम असू दे, भाजपची सत्ता असल्यामुळे सर्व कामे होत आहेत। आणि महेशदादांनी गेल्या वर्षापासून उजनीचं पाणी आमच्या तलावाला दिलेलं आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेवून त्याने काम केलेलं आहे। आणि येत्या 7 तारखे दिवशी सर्वांनी न विसरता कमळ या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज रेवणसिद्ध मंदिरात जिल्हा परिषदेचे उमेदवार रामाप्पा चिवडशेट्टी सावकार, त्याचप्रमाणे मी पंचायत समितीचा उमेदवार बलवान गोत्सुर्वे यांच्या प्रचारार्थ, आमच्या प्रचारार्थ इथं होम टू होम प्रचारासाठी आम्ही जमलेलो आहोत तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी। या ठिकाणी महेशदादा बिराजदार आणि रामाप्पा सावकार यांचं काम आपल्याला पहिलं माहितीच आहे। काही कामं अशी आहेत की रामाप्पा सावकार आणि महेशदादा यांना सरकारी योजनांची गरज नाही, ते स्वतःच्या माध्यमातून या ठिकाणी अशा पद्धतीने काम केलेलं आहे की या भागातील पाण्याचा प्रश्न असू दे, मंदिराचा प्रश्न असू दे किंवा अनेक जयंतीचा प्रश्न असू दे, त्याने आपल्या परीने
इथे या भागात प्रचंड प्रमाणात असं काम केलेले आहेत आणि आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आपल्याकडे मतदानाचा आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहोत. आणि हा चिंचोळी गावचा इतिहास आहे की या चिंचोळी गाव हा कधीही एका बाजूला असतो. या बसवेश्वर अण्णा नरोळे यांच्या आशीर्वादाने आज पंडितांना कोरे सांगितल्याप्रमाणे नरोळे साहेब, शिरशर नरोळे साहेब आमच्या सोबत आहेत, नटराज नरोळे साहेब आमच्या सोबत आहेत, शिरशर माळे साहेब आमच्या सोबत आहेत. त्यामुळं पंडितांना कोरे म्हणल्यासारखं 90% मतदान आम्हाला मिळणारच आहे. तरी पण तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावं आणि तुम्ही आम्हाला संधी किवड शेट्टी सावकार सुद्धा आमच्या सोबत आहेत. त्यामुळं आम्हाला 90% मतदान मिळेल याची पूर्ण खात्री आहे. आणि आम्हाला या संधी आपण मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्यास आम्ही त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढं अभिवाचन या मंदिरात देतो आणि मी 2 शब्द थांबतो.